अंजली दमानिया बीडच्या मोर्चासाठी पोहोचत आहेत. काय सांगाल? राज्यभरामध्ये हे प्रकरण जे आहे ते गाजतंय आणि त्यामध्ये तुमचे ट्विट्स जे आहेत ते सुद्धा खळबळ निर्माण करत आहेत. आज काय नवीन ट्विट आहे किंवा काय माहिती द्याल? मला काल रात्री उशिराने एक फोन आला आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की पुढचे 3 आरोपी सापडणारच नाहीत कारण त्यांचं मर्डर झाले. ऐकून अक्षरशः हदरले. रात्री 11:30 पावणे 12ला मी ही माहिती SP नवनीत कावत यांना दिली आहे. पण आणि त्याचे जो मेसेज होता तोही मी त्यांना पाठवला आहे. खरंच खूप हॉरिबल चाललं आहे. हे जे चाललं आहे ते अतिशय हॉरिबल चाललं आहे, धक्कादायक चाललं आहे. आणि खरंच असं काही झालं असेल तर इट इज व्हेरी व्हेरी स्केरी. हकीकत हीच आहे की तिथे मोठ्या प्रमाणावर दादागिरी आहे. आणि मी म्हणूनच तर शस्त्र परवाने किती आहेत बीडमध्ये तर 1222 बघूनच हदरायला होतं की एवढ्या शस्त्र परवान्यांची गरज काय. आकाला पकडा. तुम्ही आतापर्यंत छोट्या छोट्या प्याद्यांना पकडलं असं म्हटलं जातंय. तुम्हाला काय वाटतं? मला वाटायचं काय त्याच्यात सुरेश धस काय कमी आका आहेत. त्यांच्या आष्टीच्या फार्म हाऊसमध्ये काय चालतं हे सुरेश धसने देखील सांगावं. कोण त्याच्यात आका नाही आहे? म्हणजे संदीप क्षीरसागर नाही आहेत का, सुरेश धस नाही आहेत का, जितेंद्र आव्हाड नाही आहेत? कोण? हे राजकारणी सगळे एका माळेचे मणी आहेत. मला त्यांच्याबरोबर विधान करायला आवडणार सुद्धा नाही. बीडमध्ये पोचल्यावर आम्ही असं ठरवलं की या 2 गोष्टी होईपर्यंत, एक वाल्मिक कराडला अटक आणि धनंजय मुंडेचा राजीनामा, हे दोन्ही होईपर्यंत मी बीडमध्येच ठिय्या आंदोलन करून तिथल्या सामान्य जनतेला सांगणार आहे की हे राजकारणी आपल्याबरोबर नकोत, कुठलाही समाज नको, साधी माणसं हवी जे आपला समाज बाजूला ठेवून तिथे फक्त ते हत्या झाली म्हणून येतील असं आपल्याला आंदोलन उभं करायचं. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.